आयला वॉचमॅनची ड्युटी म्हणल्यावर लय कठीण आणि त्याच्यात आहे ना नाईट म्हणल्यावर तर लय अवघड. अहो एवढी झोप येऊ राहिली एवढी झोप येऊ राहिली का डोळ्याला डोळा असा चिटकू राहिला. काय करावं जाऊ दे मरू दे. थोड्या दुखल्याच येऊ राहिल्या पडूनच घेतो थोडंसं झोपूनच घेतो असाच झोपतो. बया हा वॉचमॅन तर घोरू राहिला कुशल झोपले. हा हो वॉचमॅन फुकाटचा पगार घेतो मला दर घोरू राहिला वॉचमॅन. हा वॉचमॅन काय करू बाय आता थांब ग तुला तर आता हा एवढा घोरू राहिला माझा हात सुद्धा जाऊन राहिला. नाकच कधी चटारावर झोपलाय त्याला जाग सुद्धा नाही तर नाकच ओढून घेते. बाई बाई तुम्ही कमान नाक वळून घ्या काय. नाक ओढून घ्यायचं का म्हणजे सारखा बाजूला मला कधी राहिले तुम्ही वॉचमॅन आहे काही झोपा घ्यायला आले. अहो लागला असेल डोकला. काय डोकला लागला फुकटचा पगार घेतात म्हणून डोकला लागला. अहो लागला अब अहो रोजची नाईट आहे ना. इथं बसून राखणी करा झोपू नका आता. बर बर चालेल. कधीच्या आवाज देऊ राहिले बाई कुशाल बाबा झोपलाय. आई चांगली झोप लागली होती. या बाईचा हात टाकलं होतं काय मस्त डोकला लागला होता. चांगला डोकला लागला होता. तेवढंच आले सांशीनं नाक वाढायला लागली. बायका नाक तोडायची डोक्यात होतं काय ना तिच्या मग थांबा आता आहे ना मीच मध्ये जातो. कोण आहे? अहो मी वॉचमॅन. वॉचमन हा काय रे? काय नाही उघडा ना. कशाला उघडा? मला ना पाणी संपलं. बरं बरं उघडा उघडा. आले आले काय या वॉचमॅन चाले डोक्याला ताण आहे. काय रे? अहो मालकीन बाई पाणी संपलं. हा का हा बरं बरं थांब पाणी देते तुला इकडं. हा इकडं कुठं चालला घरामध्ये? अहो येऊ द्या ना. काय तुमचं घर काय मी काही चोरी कर राहिलो काही. अरे चोरी नाही करू राहिला तू पण घरात कशाला भासक्याने शिरला? तुला पाणी पाहिजे ना हा. पाणी देते ना तुला मी. तुला काय रे तुला वॉचमॅन ठेवेले का झोपा काढायला ठेवेले तुला? हा अहो मॅडम घुरू राहिला तुला कामावरून काढून टाकील बरं का. नाही नाही नका बा. माय लेकर बाळा उन्हात पडते. लेकरा बाळांची काळजी वाटतं तसं कामही करायचं प्रामाणिक. लागलो होता डोकला. डोकला लागला म्हण उठा ना एवढे आवाज देऊन शेवटी सांगशी घ्यावा लागली तो नाक धरावा लागला तर उठला तू. अहो काय झालं काल दुपारा घरी जाऊन झोपलो ना. हा बायको नाही ना हा. करायसाठी मला उठवलं. हा करायसाठी उठवलं बायकोना. काय करायसाठी? जेवण हा दुपारच्या पारी. हा मग उठल्या होती ना ते जागृत झाली जा. मग बर का मॅडम हा मग ते करता करताय ना मला हा. ते करता करता मला लई जागृत झाली. हा का हा म्हणजे एवढा टाइम जागृत करून जेवत होता का तू? नाही 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 हा. नाही जेवण झालं हा आणि दुसरं काम केलं. हा का हा बर बर असू दे असू दे. तेवढ्यात माझ्या नळाला पाणी आलं. हा नळाला पाणी आलं. म्हणजे अहो म्हणजे ते पाणी येतं ना नळाला भरायचं घरा. हा का मग त्याला मी जोडलं. काय? नळी हा तुला जोडता येत नाही ना हा मग ती नळी जोडून मध्ये नेली. हा का हा बर बर जाऊ दे ते तो घरातलं नको सांगत जाऊ येड. तुला पाणी पाहिजे का? हा पाणी. बरं बरं आणते मग मी पाणी तुला. हा आला आला. हा
गेली काय मध्ये गेली वाटतं बर का. आता मी जातो त्या माग माग मागच ते मिळालं आमच्या. चला काय ना पाणी येऊन देते. का काय काय नाही काय नाही, मीच मध्ये आलो, मला पक्की कोरड पडली. हा का हम्म मग मी पाणी घेऊन येतच होते ना. मग ते कोणचं पाणी बदलं तुम्ही? चांगले प्यायचंच पाणी ना ते. प्यायचंय का? हा हा हा, द्या पाणी द्या. हा मी काय म्हणतो ऐका ना. तू असा डायरेक्ट मध्ये काय आला? मी आणत होते ना पाणी. अहो हा जाऊ द्या, तुमचेच थोडं बोलायचंय. माशी हा काय बोलायचंय तुला? थोडं बोलायचंय काय थोडं. बाबा तिथं बाहेर बस. तुला तिथं वॉचमॅन करायला ठेवले सिक्युरिटी. तू माझा नवरा 6-6 महिने येतो. तुला माहिती ना दुसऱ्या देशात कामाला आहे. मग तुला माझ्याशी काय बोलायचंय? थोडं प्रायव्हेट काम आहे, ऐकायचं तर ऐका बा. हं? प्रायव्हेट आहे का? हा बोल बरं. उभ्या ना नका, हा बसून बोल. उभे नाही नका बसून बोलू. अहो उभ्या नाही येत, चांगल्या दुखात्या ना. हा का? बसून. चांगले दुखत आहे दिवसभर तिथं खुर्चीवर मरेल राहतो बसेल अहो रातभर बी. खुर्ची वय बी कंबारून चांगल्या जाम होत्या बसून. हा का? हा. बरोबर चल. पटकन तुला काय बोलायचंय बोल 2 शब्द बर का. आणि लगेच निघून जाय बाहेर. हा निघतो बा बाहेर थांबा. नाही ना, मला खूप झोप येऊ राहिली आहे. आणि निम्या रात्रीचे नको बसू कवर बडबड करीत. नाही नाही केलं का पाणी? पेलो बाबू 2 गोट पेलो. हा तुम्हाला आहे ना तुमच्याशी असं बोलायचंय बर. हा? तू तर फार इकडं गाडीवर बसला ना फार. हा अहो थोडं सरकू द्या. ए बाबा काय तुला काही लाज लज्जा काही आबरू शरम काय आहे का नाही? काय झालं काय? इकडं कुठं उराव चालला पार. अहो, उरावं नाही. सरक माग मला थोडं बस का हा ऐका. जरा अंतर ठेवून बोल. अंतरच ठेवून बोलतोय. हा मला असं बोलायचंय बर का. बर का बाई. ओ मॅडम हा मला ए बाबा काय सरक माग. परत पुढे चालला इकडं पार तू. हा काय झालं, माझ्या पायांनाच वळवळ वाटली. वळवळ तू उठ बरं पाहिलं निघ बरं. तू झोप होईल नाही दिसत मला वाटू राहिलं. 2 मिनिटं ऐका ना. हा बोल लवकर. ऐका मॅडम. पार चालला इकडं उराव बोंबा मारीत. अहो मॅडम थांबा ऐका. आता पाय याचं काय चाळा चालला का मागापासून? इकडं येतो मागं जातो पुढं येतो मागं जातो. आता ठरून बसला अजून परत असं इकडं तोंड करून. हा काय रे तू नेमकं चाललं काय मला सांग बरं. मा काही नाही चालू आहे. हा मी जे बोलायसाठी आलो ना हा ते तुमच्या चांगल्यासाठीच बोलाय आलो. हा का? म्हणजे मला काय चांगलं करणार आहे तू? बोल लवकर. लगेच बोलतो. तुमचं एवढं चांगलं आहे, मी तुमच्या कामाला आहे. हा मग काय तुला काय पाहिजे? काय पाणी देते जेवायला देते सगळं देते. तुला काय पाहिजे? पगार देते 2 महिन्याला. मला सगळं देते पण मला तो कोणते घ्यायचंय ना त्याच्यासाठी लाडी बुडी काय? हा असं काय दात खाऊन बोलू राहिला? काय म्हणत ते घ्यायचे काय घ्यायचं मागून? या असा बल्ब घ्यायचा मागावर ते. मग बल्ब घ्यायचाय ना तर मग तुला पगार झाला का त्याच्यातून घेत जाय ना. अहो मला वाटलं तुम्ही द्याल का केवढ्याला आणले काय हे म्हणजे मी काय तुला येणं काय बल्ब विकायला बसले काय? नाही नाही नाही. काव हा आता मालक मला एक म्हणायचंय. हा मालक एवढ्या लांब ड्युटी होय. हा 6-6 महिने मालक घरी तुमचं तोंड पाहत नाही. हा मग तुला काय करायचं त्याच्याशी? बरं मला एक म्हणायचंय बा, राग नाही ना येणार? नाही राग नाही. तू बोल पुढचं बोल. मग तुम्हाला आठवणी नाही येत का? आठवणी? हा? माझ्या आठवणी? मालकाची आठवण नाही येत का? मालकाची? हा आता मालकाची मस्त आठवण येते बाई. पण मग आता काय करायचं? 2 पैशासाठी कामाला जावं लागतं. आता मालक दुसऱ्या देशात आहे म्हणल्यावर सारखं येता येत नाही. 6-6 महिन्यांनी येतो ना मालक. अहो त्यांना 6-6 महिन्यानं इकडं घरी येते समजा. तुम्हाला दम निघतो का? हा काचा दम? हं? दम काचा? अहो, ओळखून घ्या. हायला मा सारख्याला हा अरे एक दिवस दम नाही निघत. हा का? मग
म्हणजे काय दम नाही निघत तुला? तुम्हाला भूक लागते का? हा भूक लागते ना, मग भूक लागल्यावर जेवण करते ना. हा मग हा हा मग जी शरीराला चांगली भूक काची लागते ओळखा ना. आय आय ए बाबा, तू काही ना मला पावरात घेऊन राहिला काय? आवडत नाही हो, मी असंच झटका येतो मला, असंच बोलतो मी. हा का? बर बर. तर तू जाय ना मग आता बाहेर येणं काला बसला? अहो मी कुठं बसलो? हा नाही, मी नाही बसेन मॅडम. अय काय करू राहिला असा हात का चोळून अहो राहिला? अहो हे सोड बे बस. अहो इकडं डास बसला होता, तो पुशी असा उचकीत होता. हा का? काय सांगायचं तुम्हाला? ए थोडासा बाजूला सरक बरं. अहो मॅडम थांबा ना, मला पुणे ना, तुम्ही मला आहे ना लय आवडून राहिले हो. तो डोक्यात का पाणी झालं काय? काय? तू कोण आहे माहिती ना? अहो मी मस्त तुमच्या घरा पुढं वॉचमॅन आहे. वॉचमॅन आहे तू. तुमच्या एक दीड दमडीचा सिक्युरिटी आहे आमच्या इथं. हाय हा हाय. तुझी डायरेक्ट एवढी मजल मला म्हणे एक बोलायचं म्हणजे हे बोलायचं का तुला घाणेरडं? अहो घाणेरडं म्हणजे त्याच्याशिवाय तुम्हाला काय पर्याय आहे? मालक येतो 6-7 महिन्याना. अहो आमच्या कोण घ्या ना तुम्ही थोडं. काला तुमचं मन असं उदास नका करू हो. मनाला जाळू नका. जी गोष्ट भेटायची नाही एकट्याच राहत्या, ती गोष्ट आमच्यासारख्या कोण घ्या. आनंदी आनंद राल. आता बाई काय बोलू राहिलाय तू? मग काय नाही सांगायचं बाबा, मॅडम? मला नकोय कोणती गोष्ट. तू जर ढळ बरं तरी पाण्याची बाटली घे निघ बरं तू. अहो पाणी राहू द्या बा. हा. मॅडम काय सांगायचं? अहो तुम्ही इतक्या बुजुर्गवानी दिसते अहो. अय बाबा, माय नवऱ्याला कळाले ना, तो हे तुकडे कर. हा इकडं कुठं खाली हात? अहो हाय अहो बाबा. काय मॅडम? हा हा इकडं कुठं खाली हात घालून राहिला? हा असं काय करू राहिला तू आज भावसाळ्यासारखा? मॅडम हा तुम्हाला असं वाटत नाही का काय? का आपण एकटाच झोपतो? आपल्याला जोडी कोणीतरी पाहिजे. आता मला मस्त वाटत बाबा, एकटंच राहतं पाहिजे आपल्या जवळ नवरा, नवऱ्याचं प्रेम पाहिजे. पण मग आता काही विलाज आहे का त्या गोष्टीला? आता काही नसतं प्रेमासाठी काही काम सोडून यायचं का नवऱ्याने? मॅडम या बा, तुम्ही कुठंही जाऊ नका. मालक जरी तिकडं आहे ना, तुम्हाला आहे ना बर का, तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका. हा पण तुम्हाला एक बोलू का? काय? मी तेवढं बोलायसाठीच तुमच्या आज या बेडवर आलो. हा का? हम्म. हा मी तुम्हाला रोज प्रेम देऊ का? तुम्ही जेव्हा म्हणशाल सकाळी दुपारी संध्याकाळी, मला काय ड्युटी करायची, तुम्हाला प्रेमही द्यायचं. मी जगल का? मानवऱ्याला माहीत झाल्यावर तो ठेवील का मला घरामध्ये? काय अहो, बोलू राहिले? तुम्हाला एक माहितीये का? तुमच्या नवऱ्याचा जो फोन येतो ना, हा तुम्हाला येतो, हा पण मला तर हर घातकाला येतो. हा का मॅडमला काय कमी पडलं का? पाय आणून दे, नाही का, नीटगाराची राखणी कर, सगळं मला फोन येते त्यांचे. हा का? आणि माव पुरा विश्वास आहे हा हा मॅडम. हा तुम्हाला रोज प्रेम जर देत जाईल बर का मॅडम. हा. काय सांगायचं, अशा उदास राहू नका तुम्ही. हा अहो किती दिवस राहणार आहे ते? 6 महिने वाढले तर वर्षे जात, त्यांना जात का नाही? हा अहो उदास का राहते यावा. लाकडाला गौरी जळायला लागतीच. हा हं? हा त्यांचा एक जीव झाला तरच चूल पेटती. हा हा एक जीव झाला हा का चूल पेटली, हा. मग जाळ कसा चालतो? बका बका बका. हं? हा मग तुम्हाला आज गरज आहे मॅडम. हा तुम्ही एवढ्या जवान आहे, हा. एवढ्या दिसायला सुंदर आहे, हा. काला एवढं मन झाले तेव्हा तुम्ही? हा अरे रे 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 रे, खूप वाईट दिवस तुम्हाला वाटतं तुमच्या मनाला. हा हं? वाटतं का नाही? हो आता मनाला मस्त वाटत, पण मग आता काय करणार? जर काही वस्तू लागली तर माणूस बाजारातून आणू शकतं, पण प्रेम म्हणजे काय बाजारात थोडी भेटतं? पैसे द्या पैसे घ्या प्रेम द्या असं थोडी. नाही नाही मग याबा, तुम्ही नवऱ्याच्या भरोशावर राहू नका. हा मी इथं रोज तुमच्या दारापुढं राखण्याला आहे, मला मी प्रेम देतो ना.
हा का हा पण ते नवऱ्याला माहीत झालं तर नका बाई नका तुम्ही जा बाई बाहेर हो ऐका ना नाही तू जायच बाबा आता मला कसं आहे पार तुला पार आवच करायला लागले मी ऐका ना मी काय म्हणतो तुम्ही जर मी माकून प्रेम घेत माकून आहे ना प्रेम घेत जा खूप आनंद तुम्हाला तुमच्या जीवनाला आनंद येईल आता तू असं काही चुळून राहिला सारखं मनापासून हा ऐ बाबा इकडं कुठं हात घालू राहिला तू हो, हा? थांबा हो. हा? थांबा हा? कसं वाटत ते काय आता तसं मला छान वाटतं पण ते ना बाबा मला लय भीती वाटते मॅडम हा या बा तुम्हाला काही माहितीये का इस्त्या पै तूप गेलं हा ते कसं पगळत हा इस्त्या पै तूप गेल्यावर कसं पगळत माहिती अरे बाबा तो सगळं बरोबर आहे हं? ऐक ना असं कुत्र्यावानी काय करू राहिला तू हा तू बायको आहे ना घरी अहो बायको आहे बायको आहे हा. पण ती मला प्रेम देत नाही हा का हा तुम्ही जर मला प्रेम दिलं ना हा अहो तुमचं लई बर का मॅडम हा. तुम्हाला मालकाची आठवण सुद्धा येऊन देणार नाही हा का तुम्ही म्हणले बाबन्या हा दरी ये पैसे न बाजारात जाय हा आपल्याला आमकान तमकान हा. लगेच हजर हा. तुम्ही म्हणले हा. आपल्याला कुणी का जायचंय कोणाच्या लग्नाला कार्याला हा. लगेच मोठी गाडी काढली हा. बाबन्या निघाला हा का हो आणि तुम्ही जावा म्हणजे तवा हा का हा. आता कसं आहे माहितीये का नवऱ्याची उणीव भासतच राहते बरं का पण तू जर नवऱ्याची जागा भरून काढीत असेल तर मला चांगलंच वाटेल पण मग कसं आहे ते नवऱ्याला जर माहीत झालं तर ते थोडीशी भीती वाटते ना. ऐका द्यावा भीती म्हणजे मी तुमचा परपंचाचं वाटोळं करणार नाही हा. मला आहे ना मला काय म्हणते बबनराव हा नाही का? नाही तसं तू चांगला आहे कसं आहे माहिती का आता माणूस त्याचं दुःख सांगू शकतो पण बाई कशी सांगू शकणार नाही का मला बी मालकाची आठवण येतेच आणि आता तू जायला आग्रह चाललंय तर पण मग तुझ्या घरी कळालं नाही पाहिजे बरं का अहो माझ्या घरी कस काय कळत हा. आपण मी रातचा इडच रोज नाईट ड्युटी मला हा हं? हा अहो गरीब मध्ये आलं हा आपलं तुमचं मा काम झालं केन कार्यक्रम उदाकला हा का बाबण्या खुर्चीवर जाऊन बसला असं म्हणतो का हा मग तसं काय बिल्डिंग मधल्या लोकांना वाटेल बाबण्या खालीच चक्करला गेला आलं द्याला हा नाही आणि तसं काय आता तू माझ्याजवळ असल्या मला भीती नाही वाटणार काची आणि आणि मग? कोण येणार आहे तेव्हा घरात आणि कुणी आलं तर तू त्याला काही ठेवशील का? ठुईल का असं एका राज्यात त्याला पाणी हा ना मग हा. मग खाऊ हा मग देते का थोडं प्रिय हा द्या ना. फक्त कोणाला कळालं नाही बरं का? नाही नाही कळणार हा बरं बरं द्या टपक्यान म्हणजे मग मला जायला हा का मॅडम हा. मी आता काढू कपडे मग काढतो का हा हा बरं बरं काढ ते असं करायला चांगलं नाही वाटत पण मग आता अहो ते प्रत्येकाला चांगलं नाही वाटत हा पण जेव्हा करतो ना हा तेव्हा हा माणसाचं मन भरत हा का हा मी असाच म्हणायचो हा मी रोज तुमच्या चेहऱ्या पाहतो हा अहो तुमचा चेहरा नुसता हा उतरेलच असं कधी फुलेल दिसला नाही हा मला कळत का फुलेल नाही हा. काही नाही पण आता उद्या पाहून आहे ना हा तुम्ही आज पाहूनच खुश राहा हा का मग धन दौलती इष्टिती तुम्हाला हा काय करणार आहे त्याला हा बरोबर हं? सुख तुम्हाला भेटत नाही हा हं? आणि काय त्या जमीन जागाला चाटी ते हा हा अरे एक काम करा हा. अच्छा झोपा मी एकदम ब्लँकेट घेतो हा घे तेवढं तू आखे कपडे काढले का हा मग हा का पॅन्ट मधल्या मध्ये खाली हा का याच्यामध्ये हा 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 ते आतून पॅन्ट आहे ना दुसरी आहे आहे हा या पडा मॅडम हा घ्या मी ना मला इकून नाही जमत हा मी त्यागून होत मला आहे ना हा
मागून करायला मजा येते. हा का मला पुढून आहे ना हा नाही जमत खास. हा का हा पाय मोडल्यामुळे आहे ना हा मागून लई भारी येतं. हा का आणि भारी असं येतं ना हा का तुम्ही सुद्धा खुश व्हाल. हा का हो बर बर जातो मागून मी. हा हा सारखा पुढं बरं. का हो मॅडम. हा अहो त्या मान्यानं लई दिवस तुम्ही दम काढलं हो. मग आता काय करायचं नवरा नसल्यावर दमच काढावा लागतो. हाय बाबा ते किती चोळू राहिला आता तास ना. अहो थांबा. सोड ना आता. अहो, थांबा हो. ऐक आ आ आ ऐक मॅडम बाई लय डेंजर आहे तू मानवऱ्यापेक्षा. ऐक अहो तो येतो 6-7 महिन्यानं. अहो तुम्ही काय मत तू आणि भावात नाराज. हा हे बाबा सोड आता बस. तोंड करा मॅडम आता. हा इकडं करा. आता तिकडे करू का तो. हा मग बापरे ऐक बस ना आता एकच तरी ओढ आहे. अहो या टपक्या थोड्या वर वाहू द्या कस तरी. हा थोड्या वर वाहू द्या. तर मॅडम हा आपला हात्यार कस काय पाहिलं. बाया लय डेंजर आहे. मग लय दिसची तुम्हाला आठवण येत असं. हा आज झाली का नाही आठवण दूर. हा हा पर घामच काढला मावाला तो. मला घाम आला म्हण. हा ना मग बस आता लय झालं बाबा सोड बस आता. का? हा कस काय वाटलं मॅडम. हा कस काय वाटलं. ह्या मला माहित नव्हतं. मी म्हणले एक असा तुटपुंजा साधा वॉचमॅन आहे तू. तो मध्ये एवढी ताकद असेल असं वाटलं नव्हतं बाई अहो मला. मग बाया तो आता मा डायरेक्ट घामच काढला. अहो, घाम. हा अहो मॅडम हा ज्या माणसाला ज्याची गरज पडती ना हा त्या माणसाला मी चांगलं ओळखितो. हा का मग हा म्हणजे तो ओळखूनच घेतलं होतं. हो बाबा मॅडमला गरजच आहे ती. हा नाही का नाही मग बरोबर संधी साधून तो लगेच चान्स मारूनच घेतला. अहो झालं आता तुम्हाला सांगतो मामाला कवा येऊ. हं? हा 6 महिन्यानं येऊ नाही तर वर्षानं येऊ. हा तुम्हाला जे पाहिजे ना हा. ते मागून सगळं भेटत जाईल. भया पण काय मला घरची काही एवढी प्रेम नाही देत. हा का हा पण काही म्हण बाबा तो म्हणजे मा आत्मा एवढा समाधानच करून टाकला. 6 महिने झाले प्रेम भेटेल नव्हतं नवऱ्याचं. हा तो म्हणजे मला एकदम तृप्तच करून टाकलं. मग आता उद्याच्या रात्रीला एकदम भारी प्रेम अजून. हा का हं. हा उद्याच्या रात्रीला एकदम प्रेम भारी. हा का रोज रोज. हा का बरं मी काय म्हणते आता तुला कधीच कामावरून काढणार नाही. नाही. तू आयुष्यभर आता माझ्या घरचा वॉचमॅन. हो नुसता वॉचमॅन नाही आता तू मालक आहे. हा तू मालक आणि मी मालकीन. मग आणि नवरा काय 6 महिन्याने आला वर्षाने आला. तो आला का तेवढ्या पुरतं तेवढं बाजूला बाजूला राहायचं बाजूला. आणि वॉचमॅन सारखं राहायचं हा. सिक्युरिटी सारखं. मग तो गेला कभी लागली. मग काच तो गेल्यावर तो मालक नाही तू मालक. मी मालक. हा बरं मग मी काय म्हणते हा? आता मस्त पाठचे किती 4-5 वाजले असतील. 5 वाजली. हा मग जाय आता मला आहे ना दूध पण आणून दे. हा 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 वाटलं तर नाही तर गडीभर झोप तिकडे सोप्यावर जाऊन. नाही आता आहे ना हा थोड्या वेळ झोपतो. हा जरा मलाही थोडा थकवा आला. हा का झोपतो मी. टाकवा येईल तर तो तेवढा दमच टाकी ना बाबा तू. अहो, हा? नाही. मला माहित नव्हतं तू एवढा डेंजर आहे. अहो मॅडम नाही दम निघत. हा का अशा टायमाला माणूस हा का उरपात राहत त्या. हा का हम्म. हा हा जाऊ का मग मी पडतो. हा हा हं? घ्या काळजी. हा तुम्ही घ्या झोपून आता आदाबले. हा 6 महिन्यापून काही नव्हतं भेटेल ते भेटलं तुम्हाला. हा मोकळं डाकलं भेटलं. मी तर 5 तुम्हाला सांगतो का 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 असं मोकळाच झालं.
हा ना हो. बर बर चालेल चालेल आणि जाय मग हा आणि थोड्या वेळाने उठ बर का मग लवकर हा उठ उठ. आता एक लक्षात ठेव तू सेक्युरिटी नाहीये तू वॉचमन नाही आता तू मालक आहे हा हा बरं झोपू का मग मी हो आता? झोपा तुमची पांघरून टाकून देऊ का? नाही राहू दे या काय घेते अहो आज कोण तुमची लई शावा माक हा का? लई शावा थांबा. हा बया मला काय माहिती एवढा चांगला आहे नाही ते एवढे दिवस काल अशी उपाशी झोपले असते काय? एवढ्या दिवसातच तुला मला कसं आहे? मस्त बोलावलं का मला तुम्ही मालकीना ते मॅडम असल्यामुळं म्हणजे माझ्या मालकीना असल्यामुळं हा मला तुम्हाला बोलता नाही आलं. हा ऐक ना हा मला आता झोपाय चाललो मी. हा एक मुका घेऊ द्या. बया आता मगाशी घेतलं ना हा बस बस आणि जाय मग आता जाऊ का? हा बया गेला का हा बया मला असं माहीत असतं तर याच्याशी आधीच बोलले असते मी मला खरंच ज्या गोष्टीची गरज होती ती गोष्ट लई दिली बाई मनापासून त्याने आणि मनाने बी लई चांगला आहे जाऊ दे मरू दे आता काय मला काही राहत नाही हा हाय आता लक्ष ठेवायला मला सगळं आणूनही देत जाईल आणि थोडं नवऱ्याचे प्रेम देत जाईल जाऊ दे आता झोपला वाटतंय मी घेते घडीभर पडून